स्वतःला मी म्हणतो, हं. पण हे मी नक्की आहे तरी काय? हां. फक्त आपलं शरीर की फक्त आपलं मन आणि विचार हं. की या दोन्ही गोष्टी मिळून काहीतरी वेगळंच तयार होतं? हां. खूपच मूलभूत प्रश्न आहे. हो, आणि आपल्या एका श्रोत्याने बौद्ध तत्वज्ञानातील एका अशाच मूलभूत संकल्पनेवर हं. काही साहित्य पाठवलं आहे हं. आणि आज आपण त्याचा जरा सखोल अभ्यास करणार आहोत. नमस्कार. आजची आपली चर्चा आहे नामरूप या संकल्पनेवर, म्हणजे सोप्या भाषेत मन आणि शरीर यांचं नातं. हो, नामरूप. आणि आपल्याकडे नामरूप द युनियन ऑफ माइंड अँड मॅटर या लेखातील काही निवडक भाग आहेत. हां? तर आपलं उद्दिष्ट हे आहे की हे मन आणि शरीर, किंवा जसं लेखात म्हटलंय हं. सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर, हं. नक्की काय आहे. आणि त्यांना एकत्र आणणारी ती अदृश्य ऊर्जा कोणती? बरोबर. आणि हे सगळं समजून घेणं आपल्यासाठी का महत्वाचं आहे हे शोधून काढणं. चला तर मग याला उलगडूया. नक्कीच. सुरुवात नाम या शब्दापासून करूया. हां. मला वाटतं की बहुतेक लोक नाम म्हणजे फक्त नाव असं समजतील. अगदी. सर्वसाधारणपणे तोच अर्थ घेतला जातो. पण या स्रोतांनुसार याचा अर्थ खूपच व्यापक आहे. याला सॉफ्टवेअर म्हणणं मला जास्त सोपं वाटतंय. हो, सॉफ्टवेअर ही एक उत्तम उपमा आहे. बौद्ध तत्वज्ञानाच्या संदर्भात नाम म्हणजे आपल्या अनुभवाची संपूर्ण ऑपरेटिंग सिस्टीमच. ऑपरेटिंग सिस्टीम. अच्छा. हो, आणि ही सिस्टीम 5 मुख्य प्रोग्रॅम्स किंवा घटकांपासून बनलेली आहे. 5. ठीक आहे. मग यातला पहिला कोणता? पहिला आणि सर्वात मूलभूत प्रोग्राम आहे वेदना. वेदना. म्हणजे दुःख, पेन. नाही, नेमका तोच गैरसमज होतो. इथे वेदना म्हणजे फक्त दुःख नाही, अच्छा. तर कोणतीही संवेदना जाणवण्याची प्रक्रिया. ती सुखद असू शकते. सुखद, दुःखद, हो, किंवा अगदी तटस्थ सुद्धा. न्यूट्रल. म्हणजे तुम्ही गरम चहाचा कप हातात घेतला की जी सुखद भावना येते ती वेदना आहे. समजला. म्हणजे अनुभवाचा फील, चांगला, वाईट किंवा न्यूट्रल. ठीक आहे. मग दुसरा प्रोग्राम कोणता? दुसरा आहे संज्ञा, किंवा बोलीभाषेत सन्ना. संज्ञा. हो, ही म्हणजे आपल्या मेंदूची ओळख प्रणाली, परसेप्शन. ओळख प्रणाली. उदाहरणार्थ? समजा तुम्ही एखादा आवाज ऐकला, तर तुमचा मेंदू क्षणात त्याला माणसाचा आवाज किंवा पक्ष्याचा आवाज म्हणून ओळखतो. ही ओळखण्याची, वर्गीकरण करण्याची प्रक्रिया म्हणजे संज्ञा. अच्छा. म्हणजे वेदना हे रॉ फिलिंग आहे आणि संज्ञा त्याला एक लेबल लावते. हा आवाज, वेदना, कुत्र्याच्या भुंकण्याचा आहे, संज्ञा. अगदी बरोबर. तुम्ही अगदी अचूक पकडलंय. ठीक आहे. मग तिसरा घटक कोणता? हा महत्वाचा असणार असं वाटते. तुम्ही बरोबर ओळखलात. तिसरा आणि अत्यंत महत्वाचा घटक आहे चेतना. चेतना म्हणजे? इच्छाशक्ती. हो, अगदी. एखादी कृती करण्यामागचा हेतू किंवा इच्छाशक्ती, वोल्युशन. तुम्हाला तहान लागली आहे हे जाणवलं. ही वेदना झाली. बरोबर. ही पाण्याची बाटली आहे हे ओळखलं. ही संज्ञा झाली. आणि आता ती उचलून पाणी पिण्याचा जो हेतू मनात तयार होतो ती म्हणजे चेतना. कर्माची बीजं इथेच रोवली जातात असं म्हणतात. थांबा, म्हणजे हीच गोष्ट आपल्याला अनुभव घेण्यापासून कृती करण्यापर्यंत नेते. हीच आपली फ्री विल आहे का? हा एक खूप खोल प्रश्न आहे, पण व्यावहारिक पातळीवर हो, हीच ती शक्ती आहे जी आपल्याला कृती करायला प्रवृत्त करते. इंटरेस्टिंग. आणि उरलेले 2 घटक? चौथा आहे फस. फस. हे काय आहे? फस म्हणजे संपर्क, कॉन्टॅक्ट, अनुभवाची पहिली ठिणगी. पहिली ठिणगी म्हणजे? आपली इंद्रिये, डोळे, कान, त्वचा आणि बाहेरील जग, रूप, आवाज, स्पर्श यांचा जेव्हा संपर्क होतो, तो पहिला क्षण. हो, तो पहिला क्षण म्हणजे फस. आणि त्या संपर्कामुळेच पुढची साखळी सुरू होते. बरोबर. मग शेवटचा 5वा घटक? 5वा आहे मनस्सिकार. याचा अर्थ आहे लक्ष किंवा अटेन्शन. अटेन्शन. हो, आजूबाजूला हजारो गोष्टी घडत असतात, पण आपलं चित्त त्यापैकी फक्त एका गोष्टीवर केंद्रित होतं. हे लक्ष केंद्रित करण्याचं काम मनस्सिकार करतं. वाह. म्हणजे हे 5 घटक मिळून आपलं सॉफ्टवेअर तयार होतं. संपर्क होतो, फस, त्यावर आपण लक्ष देतो, मनस्कार, त्यामुळे एक भावना येते, वेदना, आपण तिला ओळखतो, संज्ञा, आणि मग त्यावर कृती करण्याचा हेतू, चेतना तयार होतो. अगदी बरोबर. आणि या 5ही गोष्टी इतक्या वेगाने घडतात की आपल्याला त्या वेगळ्या आहेत हे कळतही नाही. ही तर क्षणाक्षणाला आपल्या आत घडणारी एक अखंड प्रक्रिया आहे. हो. ठीक आहे. तर हे झालं नाम नावाचं गुंतागुंतीचं सॉफ्टवेअर. पण कोणतंही सॉफ्टवेअर चालण्यासाठी एका हार्डवेअरची गरज असते. आता त्या रूपकडे येऊया. रूप म्हणजे फक्त आपलं दिसणारं शरीर आहे की त्यामागेही काहीतरी खोल अर्थ आहे?
इथे रूप या शब्दाचा अर्थ अधिक व्यापक आहे. ते फक्त बाह्यरूप नाही. या तत्वज्ञानानुसार आपलं भौतिक शरीर 4 मुख्य महाभूतांच्या गुणधर्मांनी बनलेलं आहे. 4 महाभूत, पृथ्वी, जल, अग्नी आणि वायू. पण हे तर जुने शब्द झाले. आजच्या भाषेत याचा अर्थ कसा लावायचा? आपण त्यांच्या गुणधर्मांवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. पहिलं, पठवी धातू म्हणजे पृथ्वी तत्व हे शरीरातील कठीणपणा किंवा घनता दर्शवतं. सॉलिडिटी. म्हणजे हाडं, स्नायू असं काही. बरोबर. हाडं, स्नायू, केस, दांत, शरीराचा जो स्ट्रक्चरल भाग आहे तो. ठीक आहे. मग जलतत्व, आपोधातू. आपोधातू म्हणजे जलतत्व. हे प्रवाहीपणा किंवा एकत्र बांधून ठेवणारी शक्ती आहे. कोहेजन. म्हणजे रक्त, लाळ. हो, रक्त, लाळ आणि शरीरातील इतर सर्व द्रवपदार्थ जे पेशींना एकत्र बांधून ठेवतात. या तत्वाशिवाय शरीर बिखरून जाईल. समजलं. आणि अग्नी व वायू. तिसरं तत्व आहे तेजोधातू म्हणजे अग्नितत्व. हे शरीरातील उष्णता किंवा ऊर्जा आहे. एनर्जी. आपली पचनशक्ती, शरीराचं तापमान. चयापचय क्रिया. अगदी. ही सगळी अग्नितत्वाची रूपं आहेत. हीच शरीराला ऊर्जा देते. आणि शेवटचं वायुतत्व, वायुधातू. हे नक्कीच हालचालीशी संबंधित असणार. बरोबर. हे शरीरातील हालचाल किंवा गतिशीलता आहे. मोशन. आपला श्वासोच्छ्वास, रक्ताभिसरण, स्नायूंची हालचाल. अगदी पापणीची उघडझाप सिद्धा. हो, ती सुद्धा या वायुतत्वामुळेच शक्य होते. म्हणजे रूप हे फक्त मांस आणि हाडांचा गोळा नाही, तर घनता, प्रवाहीपणा, ऊर्जा आणि हालचाल या 4 मूलभूत गुणधर्मांनी बनलेली एक जिवंत, डायनॅमिक सिस्टीम आहे. अगदी. आता माझ्या डोक्यात एक महत्वाचा प्रश्न येतोय. विचारा. आपल्याकडे आता एक सॉफ्टवेअर म्हणजे नाम आहे आणि एक हार्डवेअर म्हणजे रूप आहे. पण या नामरूपाला चालू करणारी ती ऊर्जा कोणती? ती पॉवर कुठून येते? इथेच या कथेतील तिसरा खेळाडू येतोय. बरोबर. अगदी अचूक प्रश्न. आणि इथेच विज्ञान या तिसऱ्या घटकाची भूमिका सुरू होते. विज्ञान म्हणजे कॉन्शियसनेस. हो, जाणीव. हीच ती शक्ती आहे जी या हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरला एकत्र आणते आणि त्यांना जिवंत करते. महानिदान सुत्तामध्ये याचा एक सुंदर संदर्भ येतो. काय संदर्भ आहे? तिथे भगवान बुद्ध त्यांचे शिष्य आनंद यांना विचारतात, आनंदा, जर विज्ञान आईच्या गर्भात उतरले नाही तर तिथे नामरूप विकसित होईल का? आणि आनंद काय उत्तर देतात? ते उत्तर देतात, नाही बनते. वाह! म्हणजे या छोट्याशा संवादातून एक खूप मोठी गोष्ट स्पष्ट होते. विज्ञान किंवा जाणीव हाच तो घटक आहे जो या सगळ्याला एकत्र आणतो. बरोबर. तोच त्यात जीवन निर्माण करतो. हे तर एका निर्जीव कम्प्युटरमध्ये वीज प्रवाह सोडण्यासारखं आहे. उत्तम उदाहरण आहे. हार्डवेअर, रूप आणि सॉफ्टवेअर नाम दोन्ही तयार आहेत, पण त्यांना सुरू करण्यासाठी जी ऊर्जा लागते ती म्हणजे विज्ञान. आणि हे नातं एकतर्फी नाही असंही लेखात म्हटले. नाही, अजिबात नाही. ते परस्परावलंबी आहे. याला अन्योन्याश्रय असं म्हटलं आहे. अन्योन्याश्रय. हो, ते एकमेकांवर पूर्णपणे अवलंबून आहेत. शरीराच्या आधाराशिवाय मनाला व्यक्त होता येत नाही. आणि मनाच्या निर्देशांशिवाय शरीर केवळ एका लाकडाच्या ओंडक्यासारखं आहे. बरोबर. आणि विज्ञान या दोघांना जोडून ठेवतो. आपल्या स्रोतांमध्ये दिव्याचं उदाहरण दिलंय, ते मला खूप आवडलं. हो, ती एक उत्तम रूपक कथा आहे. त्या उदाहरणात रूप म्हणजे दिव्याची वात आणि त्यातलं तेल आपला हार्डवेअर आहे. विज्ञान म्हणजे स्वतः तो प्रकाश, ती ज्योत. अच्छा. जी वात आणि तेलाच्या रूप आधारावर जळते आणि उष्णतावर रंग, नाम निर्माण करते. म्हणजे ती ज्योतच त्या दोन्ही गोष्टींना एकत्र आणते आणि अर्थपूर्ण बनवते. अगदी. विज्ञानच काही चैतन्य आहे, ती चालक शक्ती आहे. हे खूपच स्पष्ट झालं. नाम, रूप आणि विज्ञान, सॉफ्टवेअर, हार्डवेअर आणि वीज. पण मग या सगळ्याचा अर्थ काय? हे खूप सुंदर बौद्धिक मॉडेल आहे, पण याचं काही व्यावहारिक महत्त्व आहे का? याच प्रश्नामध्ये या संपूर्ण विश्लेषणाचं सार आहे. याचं खूप खोल व्यावहारिक महत्त्व आहे. कसं? जोपर्यंत आपल्याला हे कळत नाही की मी ज्याला म्हणतो तो केवळ नाम, रूप आणि विज्ञान या 3 सतत बदलणाऱ्या घटकांचा एक तात्पुरता संगम आहे, तोपर्यंत आपण या संपूर्ण शरीराला आणि मनाला एक अविभाज्य मी मानतो, माझा आत्मा मानतो. हो, आणि हाच मीपणाचा भ्रम आहे असं हे तत्वज्ञान सांगतं. आपण या प्रक्रियेला एक व्यक्ती समजण्याची चूक करतो. बरोबर. माझं शरीर, माझे विचार, माझ्या भावना,
पण हे विश्लेषण आपल्याला दाखवतं की यात कुठेही एक कायमस्वरूपी न बदलणारा मी सापडत नाही. म्हणजे मी हा शब्द केवळ या एकत्र चालणाऱ्या प्रक्रियेला दिलेलं एक सोयीचं नाव आहे. एक प्रकारे हो. पण हे केवळ बौद्धिकदृष्ट्या समजणं आणि ते प्रत्यक्ष अनुभवणं यात खूप फरक असेल. नक्कीच. त्यासाठीच विपश्यनेसारख्या साधना आहेत. जेव्हा साधनेतून हे प्रत्यक्ष अनुभवाला येतं की नाम ही केवळ एक मानसिक प्रक्रिया आहे आणि रूप ही केवळ एक भौतिक रचना, तेव्हा मीपणाची पकड ढिली व्हायला सुरुवात होते. म्हणजे दृष्टिकोनात नेमकं काय बदल होतो? समजा तुम्हाला कोणीतरी अपमानित केलं. सामान्यतः आपली प्रतिक्रिया काय असते? त्याने माझा अपमान केला, मला खूप राग आला आहे. हो. इथे मी आणि माझा हे शब्द केंद्रस्थानी आहेत. बरोबर. पण नामरूपाच्या दृष्टीने पाहिल्यास काय दिसेल? कानांच्या माध्यमातून काही शब्द ऐकले गेले, फस. मेंदूने त्यांना अपमान असं लेबल लावलं, संज्ञा. त्यामुळे एक दुःखद भावना, वेदना निर्माण झाली. आणि आता त्यावर प्रतिक्रिया देण्याचा हेतू, चेतना तयार होत आहे. यात मी कुठेच नाहीये. बरोबर. ही केवळ एक इम्पर्सनल, एक नैर्व्यक्तिक प्रक्रिया आहे. म्हणजे मी आजारी आहे या विचाराऐवजी या शरीर-मन प्रक्रियेत आजारपण नावाचा एक बदल झाला आहे अशी भावना येऊ शकते. अगदी. आणि यामुळे त्या अनुभवाची तीव्रता कमी होते, कारण आपण त्याच्याशी स्वतःला पूर्णपणे जोडून घेत नाही. तुम्ही त्या अनुभवापासून एक पाऊल मागे येता. लेखाच्या शेवटी म्हटल्याप्रमाणे नाम आणि रूप ही संसाराच्या रथाची दोन चाकं आहेत, जी विज्ञानाच्या आधारावर धावत राहतात. हो. आणि जोपर्यंत आपण स्वतःला तो संपूर्ण रथ समजतो, तोपर्यंत आपण त्या रथासोबत धावत राहतो. पण जेव्हा आपल्याला कळतं की आपण केवळ त्या रथाचे सुटे भाग आहोत, तेव्हा त्यापासून वेगळं होण्याची शक्यता निर्माण होते. बरोबर. दुःखाचं मूळ या मीपणाच्या घट्ट धारणेत आहे आणि नामरूपाचं विश्लेषण त्या मुळावरच घाव घालतं. तर आज आपण पाहिलं की नामरूप ही संकल्पना किती व्यापक आहे. नाम म्हणजे आपल्या मानसिक अनुभवाचं सॉफ्टवेअर, जे 5 घटकांनी बनलं आहे. वेदना, संज्ञा, चेतना, फस्सा आणि मनस्सिकार. आणि रूप म्हणजे केवळ बाह्य शरीर नव्हे, तर 4 महाभूतांच्या गुणधर्मांनी बनलेलं एक डायनॅमिक हार्डवेअर. हो. कठीणपणा, प्रवाहीपणा, ऊर्जा आणि हालचाल यांनी युक्त. आणि या दोघांना जोडणारा अदृश्य धागा म्हणजे विज्ञान किंवा जाणीव, जी दिव्याच्या ज्योतीप्रमाणे या सगळ्याला एकत्र आणून जीवनाला अर्थ देते. आणि या तिघांच्या परस्पर संबंधाला समजून घेणं म्हणजे मीपणाच्या भ्रमातून बाहेर पडून आपण खरोखर कोण आहोत हे समजून घेण्यासाठी एक महत्वाचा टप्पा आहे. अगदी. स्वतःच्या अस्तित्वाला अधिक तटस्थपणे, अधिक शांतपणे पाहण्याची ही एक संधी आहे. आजच्या या चर्चेनंतर आमच्या श्रोत्यांसाठी एक विचार मनात येतो. आपण हे पाहिलं की विज्ञान, नाम आणि रूप एकत्र येऊन जीवनाची सुरुवात कशी होते. पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की जेव्हा हे घटक विलग होतात, म्हणजे मृत्यूच्या वेळी, तेव्हा अनुभव घेणारं नेमकं काय शिल्लक राहतं? जर मी हा केवळ या घटकांचा संगम असेल, तर त्यांच्या विघटनानंतर उरणारी ती गोष्ट काय आहे? की काहीच उरत नाही.